ओम श्री चिदभैरवाय नमः. काय म्हटलं गेलेले, पराधीन पुत्र जगी मानवाचा. माणूस काय आहे? पराधीन आहे. तरी तो काय म्हणतो, मी माझ्यासारखं कोणी नाही. एकदा काय झालं, एक साधू होता आणि तो बसला होता. त्याच्या पाठीमागं एक उंदीर आला आणि त्याच्या मांडीवर येऊन बसला. तर त्याला म्हण, काय रे बा तू का बसला? तर त्याच्या पाठीमागं मांजर लागली होती. तुला मांजराचं व्याव आहे, जा मांजर वसील. बघा, एक दिवस ती मांजर फिरत होती, तिचं कुत्रं धावलं. तो परत साधूपाशी आला, तुला कुत्र्याचं व्याव आहे, कुत्रं वसील. एक दिवस कुत्र्याच्या पाठीमागं कोण लागला? वाघ. आणि मग त्याने सांगितलं, काय रे बा तुला वाघाचं व्याव, तो वाघ वसील. बघा, एक दिवस तो वाघ आहे ना, त्यांनी मनगट धरलं साधूचं. तेव्हा साधू काय म्हटला, अरे तू कोण होता? उंदीर होता. तुला कोण केलं? वाघ केलं. तसा माणूस ज्या वेळेला जन्माला आला ना, तो एवढा एवढा असतो आणि तो मोठा करतो. आई वडील त्याला मोठे करतात आणि मग तो मोठा झाला का काय म्हणतो, मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही, आणि मग त्यांना तो वृद्धाश्रममध्ये घालतो. म्हणून तो उंदीर होता आणि वाघ झाला. शेवटी भगवंत काय करतो, त्याला घेऊन जातो. म्हणून मरणाचे स्मरण करावे, ही आठवण ठेवा. जीवनात जगा आणि जगू द्या. आईवडिलांची सेवा करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.